नाशिक रोड परिसरातील आरोग्य सेवेत नवा अध्याय लिहिणाऱ्या सीताराम हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सानप, माजी आमदार नाशिक, अभय भाऊ जैन, जैन इरिगेशन, अतुल वडगावकर हॉस्पिटल नाशिक, डॉक्टर हिरालाल पवार, हृदयाक्ष हॉस्पिटल नाशिक, राहुल भाऊ ढिकले, आमदार नाशिक, सुशील पारक, अशोक हॉस्पिटल नाशिक, यतींद्र दुबे, सुयश हॉस्पिटल नाशिक तसेच विशाल अण्णा संगमनेर, माजी प्रभाग सभापती मनपा यांची मान्यवर उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन सीताराम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन एस भाबड, फिजिशियन व मधुमेह तज्ञ आणि डॉक्टर स्वाती एस भाबड आंधळे, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ यांनी केले होते। त्यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आत्मीय स्वागत केले। हा सोहळा शॉप नंबर 3 संगमनेर कॉम्प्लेक्स, पाण्याच्या टाकीजवळ, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक 422101 येथे संपन्न झालाय। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर भाबड दाम्पत्यांचे अभिनंदन करत हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य सेवेसाठी एक विश्वासार्ह आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला। सदर सीताराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसह खालील आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मायग्रेन, डोकेदुखी, दमा, पोटाचे विकार, संधिवात, थायरॉइड, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारखे सर्वसामान्य आजार, महिलांसाठी विशेष उपचार सुविधा ज्यामध्ये मासिक पाळीचे विकार, वंध्यत्व, गर्भिणी व सुतिका काळातील काळजी, रजोनिवृत्ती सल्ला तसेच हॉस्पिटलमध्ये ECG, वाफेची सोय, साखर तपासणी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर यांसारख्या अत्यावश्यक सेवा देखील उपलब्ध आहेत। या उपक्रमामुळे नाशिक रोड परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांचा एकाच छताखाली लाभ मिळणार असून सीताराम हॉस्पिटल हा आरोग्य सेवेतील विश्वासाचे नवे केंद्र ठरणार आहे। सीताराम हॉस्पिटलच्या व खालती असलेले आपले सर्व आप्तेष्ट व लोक यांनी आपला अमूल्य वेळ इथे दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व जेल रोड, नाशिक रोड येथील सर्व रुग्णांना त्यांची रुग्णसेवा करता यावी यासाठी आपण आम्हा सर्वांस आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती। धन्यवाद। पवार सर, कोंडाजी मामा आव्हाड, सुकेनकर बाबा, डोंगरगावचे नागरे पाटील, बाळासाहेब गुंड, आमचे सहकारी ललित भाऊ दरेकर, ज्ञानेश्वर भाऊ आंधळे, तानाजी भाऊ आंधळे आणि आंधळे आणि भाबड परिवारावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, जसं हिरालाल पवार सरांनी सांगितलं, कोंडाजी मामांनी सांगितलं, हे जे कुटुंब आहे हे आंधळे कुटुंब आधीपासून आमच्या येवला भागात असेल, लासलगाव भागात असेल, एक सामाजिक आजच्या या डॉक्टर सचिनजी भाबड व डॉक्टर स्वाती भाबड यांच्या सीताराम हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय सुकेनकर बाबा, सीताराम हॉस्पिटलचं उद्घाटन नुकतंच पार पडलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सुकेनकर बाबा, त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिकमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ हिरालालजी पवार, त्याचप्रमाणे जैन शिक्षण संस्थेचे सीताराम पाटील हॉस्पिटलचे आज उद्घाटन झालेले आज मी जाहीर करतो। आजच्या या संदर्भामध्ये अनेक वक्त्यांनी या कुटुंबाबद्दल आणि डॉक्टरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। सेवा करण्याच्या पद्धतीने सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या कुटुंबावरती ज्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनी प्रताप या भाई जैन, अतुल बांधवकाळी, राहुल भाऊ ढिकले, आमदार इथोरवाडी आणि म्हणून
आजचा हा सोहळा अत्यंत आनंदाने पार पडलेला आहे. भावड आणि दोन्ही कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला जे विचार मांडले आपण त्या विचाराच्या संदर्भात जर विचार जर केला तर निश्चितच हे दोन्ही कुटुंब अत्यंतिक आणि भाऊच्या संदर्भात तो विचार काय नको. भाऊचा कार्यपद्धती आणि भाऊची धार्मिकता संपूर्ण सगळ्या नात्या गोत्यामध्ये आणि राजकीय समय क्षेत्रामध्ये निफाड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड आणि येवला या परिसरामध्ये भाऊचं जे कार्य आहे त्या कार्याच्या माध्यमातून सर्वांना मदत करणं. आजपासून आपण सीताराम हॉस्पिटल हे हॉस्पिटल जेल रोड नाशिक रोड या एरियामध्ये संगमनेरी कॉम्प्लेक्समध्ये गाळा नंबर 3 येथे चालू करत आहोत. आपल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मिसेस स्वाती सीताराम आंधळे आणि मी ज्या गायनेक आहे आणि मी मेडिसिन तज्ज्ञ आहे. तर इथं आपल्याला दोघी सुविधा आहे. एक तर BP, शुगर, हार्ट रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम असेल तर ते आम्ही ट्रीट करू. आणि मॅडम सगळे गायनेक प्रॉब्लेम आणि इनफर्टिलिटी वगैरे त्यामध्ये तज्ज्ञ आहेत. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सेवा, लॅब, नंतर पेशंटची ॲडमिशनची सुविधा, नंतर फार्मसी 24 तास अवेलेबल आहे. कोणतेही क्रिटिकल पेशंट वगैरे असेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, प्रायमरी ट्रीटमेंट करणे हे आपण आजपासून चालू करत आहोत. तर काहीही आपल्याला गरज वाटली एखाद्या रुग्णाला तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा आणि नाशिक रोड जेल रोडच्या रुग्णांना आमच्या हातून त्यांची रुग्णसेवा घडावी हाच आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यावा. डिसीज आहे जसे पोटाचे विकार, डेंग्यू, मलेरिया, हिमताप सगळ्यांची पण ट्रीटमेंट केली जाते. आणि याबद्दल काही पेशंटला सिम्पटम असेल तर लॅब, मेडिकेशन, ट्रीटमेंट सगळी पूर्ण होईल ही खात्री आम्ही तुम्हाला देतो. BP, शुगर, दुसरे आपण म्हटलं गेलं तर सर्पदंश, नंतर विषबाधा यामध्ये पण आम्ही तज्ज्ञ आहोत. पण याआधीच मी अजून पण अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल इथं 6 ते 7 वर्षापासून इंटेन्सिव्हिस्ट आणि याचा अनुभव असल्यामुळे सगळे क्रिटिकल पेशंट मी हँडल करतो. त्यामुळे सगळे पेशंट आपण चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो. ॲक्सिडेंटल पॅरालिसिस, मेंदूमध्ये रक्तस्राव होणे सगळ्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे होते. हृदयविकाराचा झटका, किडनीवरचे विकार, संधिवात, मधुमेह सगळ्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते. पूर्ण इंट्रोडक्शन द्यायचं. हो. स्पेशालिटी मी डॉक्टर स्वाती सचिन बाबड अंधळे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे, गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टॅटिक्स. तर मी सीताराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आणि जे पण स्त्रीरोग रिलेटेड, गायनेक रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत, सध्या इन्फर्टिलिटी आणि PCODचे प्रॉब्लेम खूप वाढत आहेत. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट द्यावी. साठी म्हणाल तर आपल्याकडे इन्फर्टिलिटीसाठी वंध्यत्व जे आहे त्यासाठी आपण प्रॉपर काउन्सिलिंग आहे आपल्याकडे. त्यानंतर कन्सिव्ह करण्यासाठी पण आपण नवीनच आता IUI पण सुरू करण्याचा विचार करत आहोत. PCODसाठी प्रॉपर गायडन्स आहे ॲक्च्युली. आणि त्यानंतर आता बरेच आफ्टर इन्फर्टिलिटी किंवा आफ्टर हे पण आहे, अबॉर्शन पण बरेच प्रॉब्लेम वाढत आहेत, लाईक मेनोपॉज रिलेटेड ते पण. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.